कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गेली ती, विसरून जा तिला। शी वॉज जस्ट अ बॅड ड्रीम सारंग। आपण फ्रेश स्टार्ट करूया ना। सारंग, काय झालंय? तू इतक्या लवकर विसरलास मला? आपल्यातले ते गोड क्षण विसरलास? आयुष्यात कधीच न सोडण्यासाठी धरलेला हात, दोस्त प्रॉमिसेस आठवतंय तुला? तू माझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हता, आठवतंय ना तुला सारंग? सारंग, बघणार आहे माझ्याकडे एकदा? सारंग, मला मान्य आहे गोष्टी बिघडल्या, आपण जसं ठरवतो तसं होत नसतं। आपल्या समोर अनेक प्रश्न उभे असतात आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे, पण त्यावर एकच उत्तर असतं, काळ। सत्य बाहेर येण्यासाठी वाट बघावी लागते आणि काळाने उत्तर दिलंय। मी आले ना परत सारंग। अरे तू असाच उभा आहेस? मला घे ना तुझ्या जवळ सारंग। मी या क्षणाची खूप वाट बघितलीये। सारंग, काय झालंय? तू बदलला तर नाहीस ना? ज्या सारंगला मी ओळखत होते, ज्या सारंगचं माझ्यावर प्रेम होतं, तू तोच सारंग आहेस ना? तोच सारंग आहे मी। नाही, तू तो सारंग नाहीये। तो सारंग माझ्या बाजूने होता, माझा होता तो सारंग। आता तू कोणाच्या बाजूने आहेस? खऱ्याच्या। सत्याच्या बाजूने। सत्य काय आहे सारंग? सत्य खूप अवघड आहे, कठीण असतं। कित्येक परीक्षांमधून जावं लागतं। कोणी किती लपवण्याचा प्रयत्न केला ना, तरी जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा खूप शुद्ध असतं। जोपर्यंत सत्य समोर नाही येणार तोपर्यंत सावली या घरातून कुठेही जाणार नाही। सावली या घरातच राहील। प्रेम या जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे। माझं प्रेम खरं होतं, शुद्ध होतं, पूर्ण नाही होऊ शकलं। आज वेगळ्याच रूपात माझ्या समोर येऊन उभं राहिलं। निर्णय घ्यावा लागणार आहे मला, अवघड निर्णय, पण निर्णय घेताना फक्त स्वार्थाचा विचार नाही करणार मी। निर्णय घेताना माझं कर्तव्य पार पाडणार आणि सावली माझं कर्तव्य आहे। सावलीवर अन्याय नाही होऊ देणार मी।
चलात. सावली चलात. थांब सारंग. आई, हे नातं आपल्याला मान्य नसलं ना तरीही या घराशी आणि माझ्याशी एका नात्यात सावली बांधली गेली. या घरात राहण्याचा तिला हक्क आहे. पुन्हा पुन्हा मी नाही सांगणार, पण मेंदळे कुटुंबाने कुणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही. आणि सावलीला पण तिचा हक्क मिळेल. चल सावली. पण हा हक्क तिने खोटेपणाने मिळवलाय, हे माहिती आहे ना तुला? ते अजून सिद्ध झालेलं नाही तिलोत्तमा. नाही बाबा, आपण एक काम करूया. आपण जगन्नाथजींना फोन लावूया. काय? खरं काय खोटं काय ना ते आपल्या समोरासमोर होईल. मला वाटतं नील म्हणतो ते बरोबर आहे. मी जगन्नाथजींना फोन लावतो. हा सारंग असा का वागतोय? किती बदललाय हा. आणि ह्या मुलीसाठी तो मला नाकारतोय. असं आहे तरी काय या मुलीमध्ये? आणि तिलोत्तमा मॅडमने आजपर्यंत या मुलीला घरात ठेवून घेतलीच कशी? मोठा प्रॉब्लेम झालाय असं. एक भानगड मिटवेपर्यंत दुसरी उभी. तर काय करायचंय? मी घरात कोणी घेतलं नाही तर पुढे काय? कुठे जाऊ मी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.